मी बऱ्याचशा अशा रील्स बघितल्या होत्या की ज्यात क्लाउड किचनला फूड डिलिव्हरीला हा प्रॉब्लेम झाला, तो इश्यू झाला, झोमॅटोवाल्याचा प्रॉब्लेम, असं बरेच काय काय इश्यूज असायचे. पण मी विचार करायची आज 3-3.5 वर्ष होत आले मला या बिझनेसमध्ये. मला कधीच अशी काही अडचण झाली नाही. आजपर्यंतच्या सगळ्या डिलिव्हरीज व्यवस्थित गेल्या, कधीच कोणाची तक्रार आली नाही. तर असं वाटत होतं की ते फेक असतं का, नाही का. पण आज खरोखर माझ्यासोबत इतकं वाईट झालं आहे. आज माझ्यासोबत पण तसंच झालं आहे. एक मुंबईची ऑर्डर होती, त्यांना ड्राय स्नॅक्स ऑर्डर दिलं होतं आणि ते मी पाठवलं आणि कुरिअरवाल्यांनी त्यांचे ते हब वगैरे चेंज केले, काहीतरी त्यांचं टायअप वगैरे चेंज केलं जसं. तर ते थोडं लेट पण पोहोचलं आणि ते सगळं तुटलेलं, तो बॉक्स, त्यात काही प्रोडक्ट नव्हते अवेलेबल, ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. ते कस्टमर पूर्ण डिसअपॉइंट झालेले. मला इतकं वाईट वाटलं ते बघून की ठीक आहे, लॉस झाला तर ते त्याला काहीच पर्याय नाही आता. पण इतक्या आशेने, इतक्या अपेक्षेने एका रील्सवरून एवढ्या लांबून ऑर्डर आली होती. मी घाईघाईत ती ऑर्डर लवकर रेडी करून दुसऱ्याच दिवशी डिस्पॅच केली की त्यांना लवकर मिळावी. आणि असं नाही, आजपर्यंत मी इतके लांब पण पाठवले, कधीच कुणाला काही प्रॉब्लेम झाला नाही. अख्ख्या दिवाळीचे फराळ एकदम मोठे मोठे बॉक्सेससुद्धा व्यवस्थित गेले मुंबईला. पण नेमकं यावेळेस असं झालं. इतकं खरं मनात वाटत होतं की खरंच यार, आपल्यासोबत असं का झालं. पण ठीक आहे, प्रत्येक तो दिवस सारखा नसतो आणि हे एक खूप चॅलेंजिंग बिझनेस आहे. यातही असे अप्स अँड डाऊन्स येतच राहतात. म्हणून बायका म्हणतात ना की खूप छान आहे, खूप नाही. ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण फेस कराव्याच लागतात. आणि इकडच्या आज सगळ्या ऑर्डर्स सुरू होत्या. त्यात बिर्याणी होती माझी 3.5 किलोची, 20 स्नॅक्स बॉक्सचे ऑर्डर्स होते, सकाळी पावभाजीची ऑर्डर होती 15 प्लेट. असं काम पण सुरू होतं, त्यात असं टेन्शन पण आलेलं. पण मनात म्हटलं की जाऊ दे, जे झालं ते झालं. कारण प्रत्येक ठिकाणी आपली चूक नसते ना. हे असे इश्यूज फेस करत राहावं लागतं आणि कामं करत राहावं लागतं, पुढे जावं लागतं. असंच पाया सूपची ऑर्डर होती. छान ते पाया स्वच्छ धुवून भाजून घेतले. पाया सूपची ऑर्डर होती. तर असं नाही डायरेक्ट घेतले शिजवले असा प्रकार करत नाही मी. त्याला प्रॉपर वेने व्यवस्थित भाजून नंतरच त्याला उकळवते. नंतर बरेच काय काय प्रोसेस करावं लागतं आणि मग तरच त्याला टेस्ट छान येते. असं केलं मी आज प्रकार. असा होता माझा आजचा दिवस. परत ऑर्डर्स आहेत, उद्या ड्राय स्नॅक्सच्या ऑर्डर्स आहेत, भरभरून आहेत. कारण परवा सकाळी डिलिव्हरी द्यायची आहे म्हणून मी उद्या फक्त ड्राय स्नॅक्स करणार आहे. फूडच्या ऑर्डर अजिबात घेतल्या नाही. आलेल्या मला 2-3 ऑर्डर्स, पण म्हटलं नाही, ऑलरेडी 20ची द्यायची आहे जी डिलिव्हरीनं, मला उद्या ते बनवावंच लागणार आहे. आणि अशा प्रकारे आजचं तर झालं. उद्या आपलं ड्राय स्नॅक्सचा व्हिडिओ पण लवकरच मी शूट करेल. आधी असं वाटायचं की फूड ऑर्डर्स कमी असतात म्हणून फावल्या वेळात ड्राय स्नॅक्सची ऑर्डर घ्यायची. आता तर असं झालं की ते ड्राय स्नॅक्सने बिचाऱ्यांनी कहर करून टाकलेलं आहे. फूड ऑर्डर पण तेवढ्याच कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीने चालत आहे. आणि त्यानंतर कॉर्पोरेटवाले पण जागे झाले आहेत. बड्डे पार्टीज पण, फॅमिलीवाल्यांची गेट टुगेदर्स पण, सगळं काही एकत्र आलं आहे. आणि प्रत्येकाला व्यवस्थित मस्त कस्टमाइज ऑर्डर्स पाहिजे. त्यामुळे आपलं सगळं सुरू आहे. ड्राय स्नॅक्स पण, जेवण पण, त्यानंतर स्वीट्स पण आणि बड्डे पार्टीच्या ऑर्डर्स पण, अशा मिक्स असतात दर दिवस. इंटरेस्टिंग असतं ना. तर ठीक आहे, मजा येते. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.